आणि वेबसाईटचं हेडर सेक्शन ओपन करायचं आहे. ब्लॉगचं हेडर सेक्शन ओपन करायचं आहे. बरोबर आहे? लँडिंग पेजचं हेडर सेक्शन. लँडिंग पेज म्हणजेच वेबसाईट असते. वेबसाईटच्या आतमध्ये लँडिंग पेजेस असतात. मग वेबसाईट्सला हेडर सेक्शन ओपन करण्यासाठी वेबसाईटचा ॲडमिन पॅनल लागेल, म्हणजे ॲक्सेस लागतील. आता जर ह्या ब्लॉगचा ईमेल आयडी ह्याच्याकडे नाहीये लॉगिन, तर ह्यो करू शकतो का चेंजेस हेडर सेक्शन? नाही करू शकत. मग आपल्याला ब्लॉगचा जर एसईओ करायचा असेल तर लेआउटमध्ये क्लिक करायचं आहे. लेआउटमध्ये क्लिक केल्यानंतर काय येतंय आपल्याला? इथं हेडर सेक्शन येतंय आणि या हेडर सेक्शनमध्ये आपले काय 30 to 50 कॅरेक्टरमध्ये तुमचं हेडलाईन पाहिजे, टायटल पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमच्या बिझनेसचं नाव पाहिजे. तर आपल्या बिझनेसचं नाव जे होतं ते पण आपण समोर टाकलंय आणि मेटा डिस्क्रिप्शन किती पाहिजे होतं? 157 to 168 कॅरेक्टर. मग आता इथं तुम्हाला काय करायचंय? तुमच्या बिझनेसचं नाव काय आहे? कुकिंग रेसिपीज इज बेस्ट काय आहे? Healthy food. Okay. Cooking recipes without fire. Why? विदाउट फायर. मग इथं अजून तुम्हाला काय टाकायचंय ते. हे तुमच्या बिझनेसचं नाव तुम्ही काय केलंय? थोडंसं वेगळं ठेवलेलं आहे. कुकिंग रेसिपीज असं नाव द्यायला बाय वेदांत. असे नाव असतात. समजलं का? ब्लॉग ह्याला बिझनेसला. तुम्हाला त्या दिवशी पहिल्याच लेक्चर मी डायरेक्ट एखादी इन्स्टिट्यूट चालू केली आणि त्याचं नाव ठेवलं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. ओके वाटेल का? टाटा कसा ब्रँड आहे तसं ब्रँड असलं पाहिजे. हे असं ठेवलंय तुम्ही. आता तुमची चुकी त्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेसचं नाव नाही देता आलं त्याच्यामुळं. हे सेव्ह म्हणजे आपण टायटल लिहिले, डिस्क्रिप्शन लिहिले आणि इमेज ऑप्टिमायझेशन करायचं. तर इमेज ऑप्टिमायझेशन करायला पोस्टमध्ये जायचं. ही जी इमेज आहे त्याला अल्ट टॅग द्यायचा. म्हणजे ज्यावेळेस ह्याच्यावरती स्क्रॉलर येईल. 2 टाईपचे स्क्रॉलर असतात. एक पिक्सेलचा आणि एक HTMLचा. HTMLचा जर असेल तर हे काय लिहिलेले ते त्याला समजेल. समजेल का? HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेजला हे समजेल हे काय लिहिलेलं आहे. पण हे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेजला हे समजेल का काय लिहिलेलं आहे ते? नाही समजणार. मग ह्याला नाव द्यावं लागेल आपल्याला टेक्स्टमध्ये. तर इथं अल्ट टेक्स्ट काय नाव आहे? मग इथं कीवर्ड टाकायचा टायटल टेक्स्टमध्ये. मग कशासाठी रँकिंग करतोय आपण? कुकिंग रेसिपीज विदाउट Fire. ह्याला बोलतात अल्ट टॅग. अल्ट टॅग समजलं तुम्हाला? व्हॉट इज अल्ट टॅग? तू सांग. इमेजचं नेम त्याला अल्ट टॅग बोलतात. मग हे सगळं पब्लिश केलं. हे पब्लिश केल्यानंतर ह्याचा लोडिंग टाइम किती सेकंद आहे हे चेक करायचं आहे. तर कसं चेक करणार मी लोडिंग टाइम? सांग. बजरंग. बजरंग पाटील, निकिता पाटील, प्रज्ञा, श्रुतिका कांबळे. लोडिंग टाइम त्याचा किती ते कसं चेक करायचं? पिंगडम नावाचा टूल वापरायचा. Kingdom. मग मी काय करणार? ह्याच्यामध्ये जाणार, हा URL कॉपी करणार आणि हा URL कॉपी करून कुठे टाकणार? पिंगडमला टाकणार. आता ह्याच्या आधी आपला जो ब्लॉग आहे तो कोणता आहे का? युनिक आहे का ते चेक करायचं आहे. तर युनिक आहे का नाही कंटेंट हे कुठे चेक करणार आपण? बजरंग सांग. Turbo. Nayalam. Sorry. Checker. टर्बो आर्टिकल स्पिनर मध्ये युनिक कंटेंट करतात आणि तुम्ही काय करणार? डुप्ली चेकर मध्ये तुमचा कंटेंट युनिक आहे का नाही ते चेक करणार. हा युनिक आहे ना कंटेंट? ठीक आहे. 100%. मग एवढ्या सगळ्या गोष्टी चेक करून तुम्हाला काय करायचं असतं? तुमच्या वेबसाईटवरती कंटेंट किंवा ब्लॉगमध्ये कंटेंट टाकावं लागतो. आणि आता हा पूर्ण ब्लॉग रेडी झाल्यानंतर परतची प्रोसेस काय असते? तुम्हाला पहिल्यांदा गुगलच्या सर्च कन्सोलला म्हणजे गुगलचा कन्सोल आहे ना,
म्हणजे Googleला इन्व्हाईट करायचे, Googleच्या स्क्रॉलरला किंवा बाकीच्या सर्च इंजिनला कन्व्हिन्स करायचं. आता ह्याचा 1.64 लोडिंग टाईम म्हणजे चांगला आहे. चांगला आपल्याला SEOमध्ये 3 सेकंदापेक्षा कमी लोडिंग टाईम पाहिजे. म्हणजे पहिला टायटल ऑन पेज एसईओचे रँकिंग फॅक्टर आहे टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन म्हणजेच अल्ट टॅग आणि H1 to H6 टॅग आणि कंटेंट शुड बी मोर दॅन 800 वर्ड आणि कंटेंट कॉपीड नसला पाहिजे आणि एवढे म्हणजे हे झालं तुमचं ऑन पेज एसईओ. ऑन पेज एसईओ सगळ्यांना समजलं का? मग आता ऑन पेज एसईओ झालंय का नाही ते तुम्हाला चेक करायचंय. मग आपण एवढा जर ब्लॉग लिहिलाय तर आता पहिलं म्हणजे काय, ह्या ज्या वेबसाईट आहे, हा जो ब्लॉग लिहिलाय तर ह्या ब्लॉगवरती आल्यानंतर लोक 10 ते 15 मिनिटं थांबतील का? किंवा 10 ते 15 सेकंद थांबतील का? लेस मोर दॅन 1 मिनिट थांबतील का? मोर दॅन 30 सेकंद ह्या ब्लॉगवरती थांबतील का? तर इथं एंटरटेनमेंटसाठी काहीच नाहीये. मग आपल्याला काय करायचंय, ह्याचं आपल्याला चेक करावं लागेल. ह्याचं ऑन पेज एसईओ झाले का किंवा ह्याचं एसईओ फ्रेंडली आहे का ते चेक करण्यासाठी कोणता टूल वापरायचा? पूजा शिंदे सांग की ह्याचं ऑन पेज एसईओ झालंय का नाही ते कसं चेक करणार? निकिता सांग. तू सांग. तू सांग. ऑप्टिमाइज तुम्हाला नोटा बिटा काय बनवायची गरज नाही का? ओरँक नावाचं टूल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला URL टाकायचं ज्यावेळेस. नोट का? हा? आता आपण सगळं कंटेंट चुकीचंच टाकलंय त्याच्यामुळे हे व्यवस्थित फक्त चेक करता तर आलं पाहिजे तुम्हाला. कारण कसं आहे तुम्ही कसं काय चुकीचं टाकलं? हा? आपण कंटेंट चुकीचंच टाकलंय ना, सगळे इरिलिव्हंट टाकले सगळ्या गोष्टी. इमेज कोणाची टाकली बघ की, टायटल चुकीचं टाकलंय आपण, डिस्क्रिप्शन चुकीचं टाकलंय, मेजरमेंट करून टाकलंय का आपण? काय हा बोलतो तू मेजर केले तो किती पिक्सेलचे टायटल टाकले सांग बरं. माहिती नाही केलं. आणि मग काय बोलतो मी केले? झालं का इथं? हे असं दिसतं डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, ते ब्लॉगर कसं दिसतोय ते. सगळ्यांना समजलं? कोणाला समजलं नाही आता ते सांगतो. पूजा शिंदेला सोडून सगळ्यांना समजलं? बरोबर आहे. निकिता तुला समज, निकिताला आणि बजरंगला समजणं गरजेचं आहे, बाकीच्या लोकांचं काय एवढं इम्पॉर्टंट नाही. बरोबर आहे ना? प्रज्ञाला समजलं तर ठीक आहे. तर मला आता सगळ्यांनी आन्सर द्यायचा. ही वेबसाईट आहे आणि ह्याचं एसईओचं काम मला तुम्हाला द्यायचं आहे. तर ही वेबसाईट कुठं रँकिंग होत असेल का? आणि ही वेबसाईट मला रँकिंग करायची. हे काय देतात? ऍक्टिंग, मॉडेलिंग, डान्सिंगचे कोर्सेस. इथं बघा, डिप्लोमा इन फिल्म मेकिंग, डिप्लोमा इन ॲनिमेशन, डिप्लोमा इन ऍक्टिंग, हे काय करतात ते कोर्स देतात. तर मला तुम्ही सांगा की ही वेबसाईट रँकिंग होईल का? आणि होईल तर कशासाठी रँकिंग होईल? वेदांत सांग, निकिता सांग. आवर कोर्सेसमध्ये गेलो मी, तर आवर कोर्सेसमध्ये गेल्यानंतर हे पेज जे आहे
इथं तर काय आहे, डिप्लोमा इन ऍक्टिंग, डिप्लोमा इन, गेम डिझाईन. तर मग कोणतं पेज रँकिंग होईल? ही वेबसाईट रँकिंग होईल का तू सांग? त्यांनी कोर्सचं वेगवेगळे पेज द्यायला पाहिजे होते. हा, मग ही रँकिंग होईल का? नाही. नाही होणार. मग आता तू दुसरं काय करायचं आपल्याला? हे होम पेज आहे, तर ह्या होम पेजवरती आपण जाऊ. हेच होम पेज आहे. कोर्सेसमध्ये पण क्लिक केलं तर तिथं पण तेच आहे. FAQ मध्ये गेल्यानंतर खाली आणि रिव्ह्यू मध्ये गेलं तरी पण खाली. समजलं? सेम आहे. म्हणजे फक्त एक लँडिंग पेज बनवलेलं आहे त्याने. मग हे रँकिंग होईल का? नाही. आता जेवढं आपण शिकवलंय, जेवढे रँकिंग फॅक्टर आपल्याला माहिती आहेत, त्याच्या बेसिसवरती हे रँकिंग होईल का? का नाही रँकिंग होणार? चांगला म्हणजे कसं? मग कशासाठी रँकिंग? इथं कोणत्या कीवर्डला रँकिंग व्हायला? डिप्लोमा इन ऍक्टिंगला नाही का मॅच होत? डिप्लोमा इन गेमिंगला नाही का मॅच होत? डिप्लोमा इन ॲनिमेशनला नाही का मॅचिंग होत? मग नाही का इथं? मला एक कारण द्या. एखादी पोरगीने तुम्हाला प्रपोज केला आणि तुम्ही तिला नाही म्हणणार, तर तिने विचारलं तुम्हाला नाही का म्हणतोय, त्याचं कारण द्या. काय कारण देणार तू? तिचं नाक चांगलं नाही, तिचा स्वभाव चांगला नाही. त्यांचं एकच पेज आहे सर. एकाच पेजवर सर्व ही. हा, मग काय मी तुम्हाला शिकवले ते द्या, असं टेक्निक करू शकता. दिसाय भोळा लफडे सोळा अशी उत्तर नका देऊ तुम्ही. हा, युनिक कंटेंट नाही. युनिक कंटेंट म्हणजे काय? सगळा सेमच कंटेंट. बरोबर त्यांनी सांगितलं की कंटेंट युनिक नाही. म्हणजे हे टायटल जे आहे ना, हे त्यांनी कुठं लिहिलेलं आहे? आपण पहिल्यापासून सुरुवात करायला पाहिजे ना. एकतर त्यांचा युजर फ्रेंडली URL नाही. काय नाही आहे का युजर फ्रेंडली URL? नाहीये. दुसरं काय नाहीये? इथं टायटल इमेजेस वरती टाकलेत त्यांनी. आवर कोर्सेसमध्ये हे बघा, आणि सगळा वेगवेगळा म्हणजे युनिक कंटेंट नाही आणि लेस दॅन 800 वर्ड कंटेंट आहे. H1 टॅग नाही, H2 टॅग नाही आणि टायटल पण नाही. मग तुम्ही मला सांगा आता ह्याचं टायटल काय आहे? तू सांग. कंट्रोल U. काय टायटल आहे सांग? बरोबर आहे का चुकीचं आहे टायटल? चुकलंय. काय काय टाकले त्यांनी टायटल? सिनेक्राफ्ट अकॅडमी टाकले. तर ते वेगळं पाहिजे नव्हतं. सगळ्यांना समजलं? बजरंग, तिथं जे जेसाठी रँकिंग करायचं ते टायटल पाहिजे. म्हणजे ह्यांनी SEO केला नाही. मग ह्याचा तुम्हाला रँकिंग करायची, ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेसाठी किंवा ऍक्टिंग कोर्सेससाठी रँकिंग करायची आणि तुला ही वेबसाईट दिली, तर तू किती वेळ लावशील निकिता? तुला ही वेबसाईट दिली ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेसाठी, तर तू किती दिवस घ्यायची ही वेबसाईट रँकिंग करायला? मी तुला पैसे पण देईन, तर किती दिवसात रँकिंग करशील आणि किती रुपये घेशील तो? ठीक आहे, निकिताला नाही होणार रँकिंग असं म्हणणं आहे तिचं. श्रुतिका कांबळे तुम्ही सांगा. बजरंग तुम्ही सांगा. ऍक्टिंग कोर्सेसची ऍक्टिंग कॉम्पिटिशन चेक कोर्सेसची करून आधी. आधी कॉम्पिटिशन चेक कॉम्पिटिशन करून चेक आधी. करायला लावा लागेल. कशी चेक करणार कॉम्पिटिशन? मी आता तू काय करणार? जर तुला मी वेदांतला दिलं हे की तू हे रँकिंग कर, मग काय करणार तू? पहिली गोष्ट वेबसाईट क्लिअर करून घेणार अगोदर कुठून? डेव्हलपर कडून. मग काय करणार? त्यामध्ये अगोदर पेज ऍड किती दिवसात रँकिंग करशील तू ही वेबसाईट? ते सांग आधी मला. चेक करावं लागेल अगोदर ते कुठं कीवर्ड. कुठं चेक करू ते सांग ना. त्यांनी कसं सांगितलं की पहिल्यांदा कॉम्पिटिशन चेक करावं लागेल. मग ते कॉम्पिटिशन कुठं चेक करायची? ह्याला गुगल ट्रेंड.
कशी उत्तर देतोय? फुगणी पाहिजे नव्हती माझ्या हातात. पहिले तर काय, आता ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी वेबसाईट दिली मी तुला जर फिनोवेची दिली किंवा तुला सिनेक्राफ्टची दिली किंवा तुला एक ATR कॅपची वेबसाईट दिली, तर पहिल्यांदा त्यांचा काय इम्पॉर्टंट आहे? अपीअरन्स कसा आहे? त्यांची आत्ताची करंट स्टेटस कसं आहे? त्यांनी ऑन पेज ऑफ पेज SEO केलंय का नाही केलं? आता आपण ह्याचं चेक केलं तर ह्यांनी ऑन पेज SEO केलंच नाही. ह्यांची लँडिंग पेज आहे पण त्याच्यात युनिक कंटेंट नाही. म्हणून ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मला युनिक कंटेंट टाकावं लागेल. आता मला समजलंय युनिक कंटेंट ॲक्टिंग चा टाकावं लागेल आणि दुसरं काय ॲनिमेशनचा टाकावं लागेल, ज्याच्यासाठी रँकिंग करायचं आहे ते. मग तो कंटेंट मोर दॅन 800. मग आत्ताचं ह्यांचं डोमेन अथॉरिटी किती ते माहीत असलं पाहिजे ना आपल्याला. डोमेन अथॉरिटी ह्यांचं जास्त असेल तर काय करणार आहे, ही वेबसाईट लवकर रँकिंग होईल. मग आपल्याला तर माहिती आहे ॲक्टिंग कोर्सेस इन पुणेला किती लोक सर्च करतात? 2500 करतात. मी कीवर्ड रिसर्च केल्यावर मला समजाय किती लोक समजतात? 2500 लोक. मग ह्याची SEO डिफिकल्टी किती आहे ॲक्टिंग कोर्सेसची ते चेक करावं लागेल. मग त्यासाठी कोणता टूल यूज करावा लागेल आपल्याला? तू सांग. काय नाव आहे हिचं? पूजा शिंदे. हां, सांग. आता तर ती क्वेश्चन पण विसरायला लागली. आधी तरी शिकवलेलं विसरत होते, आता ती क्वेश्चन आता सांगितलेलं विसरायला लागली. तू सांग तिला काय क्वेश्चन विचारलाय. नंतर वाचती, आता क्वेश्चन काय विचारलाय तू सांग तिला. बाबा तू जवळ बसलाय, तिचं ऐकत तुझं तरी ते. माझं तर ऐकणं सोडून दिलंय तिने. मग तुम्ही असं का माझी चेष्टा करतायत का सगळे मिळून? तुमची कशाला चेष्टा करू? मग तुम्ही असं काय म्हणजे कानात काय घातले का तुम्ही गोळे वेळे? हा, क्वेश्चन काय विचारलं तुम्ही लोक? तुमच्या मनात काय चाललंय? हा, तुम्हाला कोणाची आठवण येते का? मग तुम्ही लक्ष कुठं असतं तुमचं? तुझं काय रे? तुला बच्ची आठवण येते? मग क्वेश्चन काय विचारलाय की तुम्हाला काय क्वेश्चन विचारलाय की आता आपल्याला काय करायचंय? कॉम्पिटिशन चेक करायची. किती दिवस ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला रँकिंग करायला लागेल तर ते सांग मला तू. किती दिवस लागेल ऍक्टिंग कोर्स? मग काल मी 2 तास तुम्हाला शिकवलं, तुम्ही काय करत होता? काल 2 तास मी वाया घालवले माझे. का जास्त शिकरण चपाती खातो का तू? मी काल 2 तास त्यांना सांगितलं, त्यांना मी चेक पण करून दाखवलं. किती वेळ कोणत्या वेबसाईट मी त्यांना सांगितलं की डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे त्याची जर की SEO डिफिकल्टी जर 25 असेल तर 2.5 महिना लागतो. मग त्यांना आत्ता मी विचारतोय आज की ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला किती दिवस रँकिंगला लागेल तर त्यांना उत्तर सांगता येत नाही. मग ह्यांच्या पुढे डोकं फोडून घ्यायचं का काय करून घ्यायचं? तू मगाची घेतलं पण तुला सांगता येत नाही ना. माणसं बघितली पण एवढे काय करावं लागेल आपल्याला? उबर सजेस्ट नावाचा टूल यूज करावं लागेल. आम्ही मागाशी चेक केलं होतं सगळं त्याच्यावर. तुम्हाला काय सांगता येईना ना कसं तुम्हाला जॉब लागणार आहे? जे बेन आणखी तर सुद्धा नाही आले. बघा ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे. ऑनलाईन पण नाही जॉईन केलं. बरं झालं नाही केलं, डोक्याची चावी बंद होती माझी. हा, निकिता आता तुम्ही सांगा मला ह्या क्वेश्चनचा आन्सर की ह्याला रँकिंग व्हायला किती दिवस लागेल ऍक्टिंग कोर्सेस इन पुण्याला? One. किती? निकिता सांगा. SEO difficulty SEO one, difficulty 3. months
3 31 आहे, बरोबर आहे. किती दिवस लागेल मग? आवाज नाही आला तुमचा. 93 सर. डेज, बरोबर आहे. तुम्ही सांगा किती दिवस लागेल? पूजे शिंदे सांगा. 91 डेज. का बरं? 41 आणि एका महिन्यात किती लोक सर्च करतात त्याला? 2 महिन्याला किती लोक सर्च करतात त्याला? 60 लोक सर्च करतात 2 महिन्यात, बरोबर आहे का? मंगेश, तुला समजतंय का? तिने सांगितलं की ह्या जो कीवर्ड आहे ना, 2 महिन्यात 60 लोकच सर्च करतात. सर्चेस किती लोक करतात? 24. तुम्ही मुद्दाम करताय का तसं? हा, माझ्यामुळं कसं कन्फ्युजन होणार? तुम्हाला देवाने डोळे दिले तिथं बघायला दिलेत कीवर्ड रिसर्च, की तिथं दिले कीवर्ड सर्च व्हॅल्यूम 2.4K लोकांनी सर्च केलंय. तर हे किती दिवसात सर्च केले? डेली सर्च केलेत का 2 महिन्यात सर्च केलेत का 31 दिवसात सर्च केलेत? ऑक्टोबर 2 महिने. तुम्हाला कसं समजलं? आणि 2 months अगो दाखवले ना ह्याची हे ते पण असणारच ना. 2 महिन्याचं. हे 2 मंथ अगोच नाही. जर तुम्ही कीवर्ड रिसर्च करता ते मंथली सर्चेस असतात. एका महिन्याला 2.4K लोक सर्च करतात. तिथं कसं काय दाखवले ऑक्टोबर डिसेंबर? ऑक्टोबर डिसेंबर दाखवलं ते ग्राफ आहे, तो स्टेडी ग्राफ. जास्त कुठल्या नाही. मंथली सर्चेस तुम्हाला सांगितलं होतं. कीवर्ड रिसर्च शिकवलंय ना, मग काय असतं कीवर्ड रिसर्च? पूजे शिंदे सांगतो. बजरंग, तुम्ही सांगा कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? तू सांग. प्रॉपर कीवर्ड रिसर्च करायचे. कशावरती डिपेंडेंट असतं ते? बरोबर आहे. Users. सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड्स इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर: मंथली सर्चेस, कॉम्पिटिशन आणि टॉप पेज स्पीड. मग मी उबर सजेस्ट वरती इथं केले. ह्याची SEO डिफिकल्टी 31 आहे. तर 31 3 महिने 3 दिवस लागेल. निकिताने बरोबर सांगितलं होतं. 2 मग दिवस आता मी तुम्हाला सांगितलं होतं ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला जर रँकिंग करायचं असेल तर किती दिवस लागतील? आता 3 महिने 3 दिवस लागतील. हा, त्यांनी नुसतं सांगितलं की ऍक्टिंग कोर्सेसला रँकिंग करायचंय, तर मग किती दिवस लागेल? ऍक्टिंग कोर्सेसला आपल्याला रँकिंग करायचंय. 31ला 3 करायचं ना. हो. 30. समजलं. आता ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला किती लागतात? साइन आउट झालं. ऍक्टिंग कोर्सेस इन पुणेला किती दिवस लागतील? 3 महिने 3 दिवस फक्त. पण आता ह्याची जर रँकिंग, सपोज तुम्ही रनिंगच्या स्पर्धेत भागतात आणि एखादा माणूस फार निम्म्यामध्ये गेलेला आहे आणि तुम्ही पण नंतर सुरुवात करताय पळायला, तर मग जो पुढे गेलेला आहे त्याला जास्त टाइम कमी लागेल. मग इथं ॲथॉरिटी चेक करायची तुम्हाला ह्या वेबसाईटची किती येते. मग किती ॲथॉरिटी या वेबसाईटची? ह्याची रँकिंग असेल ना काय ना काय, तर मग ह्याची रँकिंग कशी चेक करायची आहे का नाही? आता ही वेबसाईट किती नंबरला रँकिंग करते? निकिता सांगा कसं चेक करायचं?
बजरंग एम मोजवर. परफेक्ट. मोजवरती एम समजलं? तर आपले ऑथॉरिटी किती आहे? ऑथॉरिटी म्हणजे काय पूज्य शिंदे? ट्रस्ट किती आहे? ऑथॉरिटीची डेफिनेशन सांग तू. श्रुतिका कांबळे. पेज ऑथॉरिटी आणि डोमेन ऑथॉरिटीची डेफिनेशन सांग. तू सांग. हाऊ वेल पर्टिक्युलर पेज वर्किंग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज मोज गिव्ह स्कोर 0 to 100. मग इथं काय करायचं? ह्या जे सिनेक्राफ्ट.in आहे ह्याचा URL कॉपी करायचा किंवा आपण कुठं आता एक होम पेजवरती जाऊ त्यांच्या. होम पेजवरती क्लिक करा आणि इथं Ctrl+C करायचं आणि ह्याच्यामध्ये कुठं जायचं? आपल्या वेबसाईटपेक्षा तर बेटरच असेल त्यांचा. इथं काय करायचं आपल्याला? मोज टाकायचं. काय टाकायचं? मोज बार टाकायचं. मोज नाही टाकायचं, ओन्ली मोज बार टाकायचं. फ्री डोमेन ऑथॉरिटी चेक करायला तिथं Ctrl+V करायचं आणि इथं चेक करायचं. मग ह्यांची वेबसाईट सध्या किती नंबरला रँकिंग आहे? कोणत्या पोझिशनला त्यांची रँकिंग होती? डोमेन ऑथॉरिटी किती आहे? पेज ऑथॉरिटी किती आहे? हे सगळं दिसतं. काय सांगितलंय? URL चुकीचा टाकला. हिरो वगैरे येतंय तर ते एकदा काढून आपण परत एकदा चेक करू. इनअप्रोप्रिएट URL टाकलेलं आहे. तरी पण इनअप्रोप्रिएट URL आहे. आपण काय करायचं? मोस्टली एक्सटेन्शन लावायचं नाही. आता सध्या त्यांची वेबसाईट चुकीच्या पद्धतीने काम करते. काहीच नाही दिसत. का नाही दिसत? कारण सध्या त्यांची वेबसाईटमध्ये काय नाही, युजर फ्रेंडली URLच नाही. आपण जर डायरेक्ट ही जरी वेबसाईट जरी कॉपी करून तिथं टाकतोय तर ते काय देत नाही? वेबसाईटला घेतच नाही. कारण बघा ना, index.html/hero असं कुठे URL असतो का? मग हे कधी आयुष्यभर तरी रँकिंग होईल का? होतंय का? मग जर तुमची वेबसाईट जर रँकिंगच नसेल कुठं, काहीच नसेल, तर तुम्हाला हे असं दाखवेल. आता NMD इन्फोटेकचं टाकलं तरी सेम असंच दिसेल. पण NMD प्रायव्हेट लिमिटेड जर टाकलं तर ते तुम्हाला काय दिसेल? NMD प्रायव्हेट लिमिटेड वरती जाऊ आपण आणि इथं चेक करू. मोजवरती जायचं आणि इथे चेक करायचं. तर 2-3 लोक जर सोडली ना, निकिता वगैरे, तर त्यांना अभ्यासाची गरज नाही. पण बाकीचे थ्रू आउट लोकांना अभ्यासाची गरज आहे. दिसलं आता? आता NMD इन्फोटेकच दाखवलं. NMD इन्फोटेकला किती वेळ लागेल? त्यांना किती वेळ लागेल रँकिंग व्हायला? पूजा शिंदे सांग. आपल्याला तुझा पहिला क्वेश्चन काय असला पाहिजे मला? जर तुला मी सांगितलं की हे वेबसाईटचं रँकिंग कर, तर किती वेळ लागेल तुला रँकिंग करण्यासाठी? ह्या वेबसाईटला रँकिंग करण्यासाठी किती वेळ लागेल? तुला आता मी हे काम देणार आहे. NMD इन्फोटेक सर्व्हिसेसचं. तर किती वेळ लागेल तुला? कुठं चेक करणार? केलं चेक. सांग. हां? आता आजपासून तुझं काम आहे ते की NMD इन्फोटेकची एका महिन्यात वेबसाईट रँकिंग करून द्यायची. जर तू रँकिंग केली तर तुला आपण NMD इन्फोटेकमध्ये काय करू? 50,000 रुपये पेमेंट देऊ दर महिन्याला. चालेल?
जर नाही रँकिंग केली तर मग तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. समजते सगळ्यांना? पहिलं काय करशील, तुला जर ही वेबसाईट दिली मी, तर पहिलं काय करणार तू? कशावर? पाणी तापून? पाणी कसं उकळतं तसं हात घालून चेक करायचं तापलंय का नाही. कुठं चेक करणार तू? पंक्चरच्या दुकानात? मग कारण ह्यांना खूपच म्हणजे ह्यांचे बेसिक पण पूर्ण कन्सेप्ट क्लिअर नाही आहे तर मग तुम्हाला कामच नाही करू शकत ना तुम्ही काहीच. करू शकतात. कंपनीमध्ये घेतल्या ह्यांना काय करते हे, कंपनी आहे ती पण डुबून टाकते. तू काय करणार पहिल्यांदा? उबर सजेस्टला चेक करणार ते. पहिल्यांदा तो कीवर्ड रिसर्च करणार हम्म. उबर सजेस्टला. नंतर दुसरं काय करणार, किती आपला दिवस कंटेंट लागतात? युनिक आहे का नाही, कोणत्या कीवर्डला तो पहिल्यांदा विचारणार. तुमच्या आता याचं बिझनेस मॉडेल काय आहे, ॲप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, डेटा सायन्स. मग त्याचं कीवर्ड रिसर्च करणार, त्याच्यावरती कंटेंट लिहिणार, आत्ताच्या कंटेंटमध्ये तू चेंजेस करणार, त्याला अट्रॅक्टिव्ह पेजेस बनवणार. बरोबर आहे. त्याचं ऑन पेज एसईओ करणार, टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, स्पीड टेस्ट करणार, या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार. आणि त्यानंतर ऑफ पेज एसईओ मध्ये बॅकलिंक जनरेट करणार. बरोबर आहे. ऑफ पेज एसईओ मध्ये बॅकलिंक येतात. ऑफ पेज एसईओ मध्ये फक्त बॅकलिंक जनरेट करायचं म्हणजे ट्रॅफिक आणायचं काम असतं. ऑन पेज एसईओ मध्ये तुम्हाला टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन टाकावं लागेल. समजलं का? NMD is one of the leading business consulting and IT services IT company. Innovative analyze success your trusted IT partner. नंतर इथे who we are. समजलं? एकदा जर रँकिंग झाली समजा आपली 3 महिन्यानंतर वेबसाईट रँक झाली त्याच्यानंतर त्याला कंटिन्यू काम करायला लागते. कंटिन्यू काम करावं लागतं, कन्सिस्टंट, नाही तर मागले लोक पुढे जाते. सेम चेंजेस करणार आपण. आता एकदा रँक झाल्या तर मग व्यवस्थित सगळे चेंजेस झालेत, मग आता नंतर काय चेंज करणार आपण त्याच्यामध्ये? ऑन पेजेस एकदा झाल्यानंतर परत नाही करायची गरज, फक्त ट्रॅफिक जनरेट, फक्त बॅकलिंक क्रिएट करणार आपण म्हणजे आतमधले ब्लॉक चेंज करणार. बघा आता पहिले डेटा सायन्स कोर्सेसला जास्त सर्च करत होते, आता डेटा सायन्स कोर्सेस विथ जनरेटिव्ह आहे. दर 3 महिन्याला ट्रेंड चेंज होतात. तशा पद्धतीने तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन, नंतर एव्हरी वीकमध्ये, एव्हरी मंथमध्ये गुगलचे गाईडलाईन चेंज होतात, तर ते पण चेक करावं लागतं. ठीक आहे, तुम्ही अभ्यास करा, कारण तुमच्या दोघांचा ना, तिचा तर सगळ्यात कमी अभ्यास असेल आपल्या क्लासमध्ये, पण त्याच्यानंतर आता तू पण तिच्याच मार्गावरती. समजलं का? कारण काय फायदाच नाही ना तुमचं शिकून. काय आहे, आज मी जे शिकवलंय ना ते उद्या पूर्णपणे ते विसरून जाणार. ते नोट पण काढत नाही तर काहीच नाही करत. ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ, टेक्निकल एसईओ, ब्लॅक हॅट एसईओ, व्हाईट हॅट एसईओ, ग्रे हॅट एसईओ, नंतर रँकिंग फॅक्टर ऑफ एसईओ, ब्लॉग कसा क्रिएट करायचा, डिस्क्रिप्शन कसं लिहायचंय, टायटल कसं लिहायचंय, गुगलला कोणत्या कोणत्या लँग्वेजेस समजतात, गुगलला कोणती लँग्वेज समजते, HTML आणि पिक्सल. मग ह्या जरी गोष्टी नाही समजत, बघितलं का तू, आता मी काय करणार सर त्याला नाही आल्यावर? मग तिला लिहून दे ना तू काय खाल्लं पाहिजे. त्याला शिकवतो, ते सांगतो. काजू बदाम खातो मी 2-2 किलो, कमी आणून देऊ, तब्येत वाढवायची नाही आपल्याला. बुद्ध्यांक वाढवा. तू हुशार होता पण आता तू त्यांच्या नादी लागून तू पण तसाच झाला. काय नको म्हणत. ती पोरं हुशार होती ती बी गेली निघून तुमच्या नादाने.
विशालला समजतंय का विशाल? हा टाइम जास्त आहे. हा मग त्याला कमी करा. हा? मी काय चेंजेस करणार मग? आता समजा टाइम जास्त होते, लोडिंग टाइम जास्त आहे तर तुम्हाला समजले तुमचं वजन जास्त आहे, तुम्ही काय करता? तर कपडे काढून घेतात का? image कमी करणार, पिक्सेल कमी करणार ना आपण. बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार? इमेजची पिक्सेल कमी करा. म्हणजे आपलं काय बेली फॅट आहे किंवा अजून हाताची फॅट आहे ते सगळी कमी करणार. मग त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? जिम लावावं लागतं. तसंच मग तुम्हाला ते एखादी इमेजेसची साईज कमी करायची. साईज कशी कमी करणार इमेजेसची? त्यासाठी किंगडम PNG नावाचा किंवा इमेज कंप्रेसर नावाचा टूल वापरायचा. इमेजेस सगळ्या डाउनलोड करायच्या आणि त्याच्यातून डाउनलोड करायचं. डायरेक्ट केबीच्या म्हणजे सपोज 100 केबीची असेल तर डायरेक्ट 30 केबी होते. एवढा फरक पडतो. मग तुमच्या क्वालिटी डाऊन होते. क्वालिटी नाही. कंप्रेसर केल्यावर क्वालिटी नाही डाऊन होत. हे सांगा जरा सर, मी त्याला लय बोलून हा? आपल्याला वाटलं काम घ्यायचं. त्याचं सांग 3.42 म्हणजे जास्त आहे. SEO होतच नाही त्याला.